तर आपले हाड मजबूत कसे होतात? तर लक्षात घ्या, हे सूर्याची किरण आहे. हे सूर्याची किरण जेव्हा तुमच्या त्वचेवर पडतात तेव्हा त्वचेखाली असलेला विशेष चरबी, त्याला तुम्ही कोलेस्ट्रॉल म्हणता, ते कोलेस्ट्रॉल ऍक्टिव्ह होतो आणि मग तो लिव्हर पर्यंत त्याचे ट्रिक पोहोचतात. म्हणजे आता असं समजा थोडक्यात, कोलेस्ट्रॉल सक्रिय होतो, कोलेस्ट्रॉल पासून व्हिटॅमिन डी मिळतो. आपण काय म्हणतो, सूर्यप्रकाशात बसल्यानंतर व्हिटॅमिन डी मिळतं. तसं नाही, सूर्याची किरण जेव्हा त्वचेवरती पडतात, त्वचेखाली असलेल्या कोलेस्ट्रॉलवर त्याचं जेव्हा तिथपर्यंत पोहोचतात तेव्हा तो सक्रिय होतो आणि मग व्हिटॅमिन डी तयार होतो. आणि व्हिटॅमिन डी कसं तयार होईल? व्हिटॅमिन डी कधी तयार होतो? जेव्हा त्याची रीच आपल्या किडनी पासून, ॲड्रिनल ग्लँड आहे किडनीवरती, तिथून एक 1.25 DCC नावाचा हार्मोन आहे, तो जेव्हा याच्याशी रीच होतं त्यावेळेस टी सेल बनतात आणि व्हिटॅमिन डी हा ऍक्टिव्ह होऊन कॅल्शियमला सोबत घेतो. आता काय होईल, जेव्हा आपण गोळीच्या स्वरूपात कॅल्शियम घेतो आणि आपण उन्हामध्ये नाहीच बसलो तर आपलं कोलेस्ट्रॉल ऍक्टिव्ह होणारच नाही, व्हिटॅमिन डी तयार होणारच नाही, 1.25 DCC हार्मोन यूज होणार नाही आणि मग टी सेल देखील तयार होणार नाही. आणि हे सगळं असल्यामुळं व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम हे एकत्र येणारच नाही आणि हे एकत्र आल्याशिवाय आपले हाड मजबूत होणारच नाही. मग तुम्ही आहाराच्या स्वरूपातून कॅल्शियम घेतले काय किंवा गोळ्याच्या स्वरूपातून कॅल्शियम घेतले काय, तुमचे हाड मजबूत कधीच होऊ शकणार नाहीत. मग तुमच्या हाडांना मजबूत होण्यासाठी काय लागतं? व्हिटॅमिन डी लागतं. मग व्हिटॅमिन डी चे टॅबलेट घेतले हे की नाही, किंवा सॅचेट घेतले, परंतु हे आहे सिंथेटिक फॉर्म मध्ये. हे आपल्याला तयार होण्यासाठी काय लागतं? कोलेस्ट्रॉल. तर हे कोलेस्ट्रॉल कधी यूज केलं जाईल? जेव्हा तुम्ही सूर्यकिरण घ्याल. आता सूर्य कधी घ्यावं तुम्ही? सूर्याची किरण कोणत्या वेळेत घ्यावं? हे सकाळच्या कोवळ्या उन्हातलं नाही, 11 ते 2 च्या वेळेमधलं तुम्हाला सहन होईल इतका वेळ 10-15 मिनिटं तुम्ही बसा. पुढच्या बाजूने मागच्या बाजूने जेवढा आपल्याला शरीर उघडं ठेवता येतं तेवढं ठेवून तुम्ही ऊन घ्या आणि मग बघा तुमच्यामध्ये कसे परिणाम होतात ते. त्या जर पद्धतीने घेतलात तर हे नॅचरली ही जी सायकल आहे तुम्हाला हाडं मजबूत ठेवण्याची, ती सुरुवात व्हायला लागेल. मग ते तुम्ही आहाराच्या स्वरूपातून जे घ्याल तिथून ते कॅल्शियम पटकन पोहोचायला लागतं. जे आपलं शरीर ज्यासाठी बनलेलं आहे ते काम करायला लागतं आणि हाडांची झीज भरून निघणं हे शक्य होतं. लक्षात आलं का? याआधी मी तुम्हाला म्हणलं होतं, जर कॅल्शियम वापर नाही झाला तर त्याचे स्टोन्स बनू शकतात किंवा आर्टरीमध्ये ब्लॉक बनू शकतं, तुमच्या मृत्यूचं देखील कारण बनू शकतं. तर हे का बनतं? कारण हे सिंथेटिक आहे आणि त्याची जी शृंखला आहे, त्याची जी जोडी आहे, कॅल्शियमला व्हिटॅमिन डी लागतं, व्हिटॅमिन डी ला कोलेस्ट्रॉल लागतो, व्हिटॅमिन डी कोलेस्ट्रॉल पासून उत्पन्न होतोय, तो सूर्यकिरणापासून नाही. सूर्यकिरणाच्या उष्णतेमुळं, त्याच्या उष्मामुळं तो ट्रिग होतो आणि मग त्याची शृंखला तयार होते आणि हा 1.25 DCC म्हणजे किडनी पासून तयार होणारा हार्मोन आहे. हा जर तयार नाही झाला तरी पण हे कोलॅप्स होतं. मग फक्त टॅबलेट आणि सप्लिमेंट घेऊन तुमचे हाड कसे मजबूत होतील? बरोबर आहे की नाही? मग पहिला आपल्याला काय करावं लागणार आहे? आपल्या जीवनशैलीमधला पहिला बदल, उन्हामध्ये बसा. कधी बसणार? सकाळी 10:30-11च्या नंतर 10 ते 15 मिनिटं तुम्ही बिलकुल बसा. सहन होईल अशा पद्धतीने बसा. हलके कपडे घाला. जास्त सहन होत नसेल तर थोडा थोडा टायमिंग वाढवा. पण 100% तुम्हाला याचा बेनिफिट होईल. कोवळ्या उन्हात बसल्यानंतर अजिबात होणार नाही. हे पण तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे? आता आपण पुढच्या पण गोष्टी समजून घेऊयात, की अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला माहिती नाही पण फार सोप्या आणि महत्त्वाच्या आहेत.